निकाल आला आहे आणि 13 तारखेला उद्धव ठाकरे येणार आहे. कल्याण लोकसभाचा आढावा आहे. त्या संदर्भात जे जिल्हा प्रमुख उपनेते विजय साळवे यांनी काही टीका केली होती एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेवर. काय हे बघा, कालच विधानसभा सभापती नार्वेकर साहेबांनी ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. या निर्णयामध्ये शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे साहेबांचा आहे असं त्यांनी घोषित केलं आहे. त्यामुळे पक्ष आमच्याकडे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्याचबरोबर जे 16 अपत्र आमदाराबद्दल जेवढे विरोधक जे कुलेगाई करत होते, तो निर्णयसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूनी काल लागलेला आहे. आम्ही एवढंच बोलेल, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. त्यामुळे देवाला जे मान्य आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी घडवून आणलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने विरोधकांनी कोलेकोळी करणे बरोबर नाही आहे. परवा दिवशी शिंदे साहेबांच्याबद्दल, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबद्दल आमचे जुने मित्र विजय साळवे यांनी जी टीका केलेली आहे त्यांच्या ते तोंडी शोभत नाही. कारण काय, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यावर जेवढे उपकार केले आहेत तेवढे कल्याणमध्ये कोणावर उपकार केलेले नाही आहेत. आपण जर बघत असाल की तो कोरोनामध्ये मराठा टेकला असताना शिंदेसाहेब त्या ठिकाणी, आई वडील जात नव्हते, बायको पोरं जात नव्हती, त्या ठिकाणी शिंदेसाहेब आपलं जॅकेट घालून त्या ठिकाणी त्याला बघायला गेले आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये, आता त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे, कुठं धुबळेश्वर मंदिर रत्नागिरीमध्ये, त्या ठिकाणीसुद्धा वारेमाप पैसा शिंदेसाहेबांनी त्यांना दिला. हा जेव्हा इलेक्शनला उभा होता त्यावेळी इच्छुकसुद्धा नव्हता. त्यावेळी शिंदेसाहेबांनी आमच्या तोंडचा घास काढून या विजयसाहेबीला त्यावेळी 2014ला उमेदवारी दिली आणि 55 लाख रुपये त्यावेळी शिंदेसाहेबांनी पक्ष संघटनेतर्फे त्यांना दिले होते. त्यांच्यावर अनेक उपकार एकनाथ शिंदे साहेबांचे असतानासुद्धा हा जो नागोबा जो आहे, हा नागोबा साहेबांना डसतोय हे आम्हाला पटत नाही आहे. आम्हाला खूप काही बोलता येतं त्याच्या विरोधात. त्यांनी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचे आरोपपत्र करू नये, अन्यथा आम्ही जेव्हा मैदानात उतरू त्यावेळेस त्याला पळताभुई कमी करून टाकू अशा पद्धतीने त्याला या ठिकाणी मी शह देऊ. त्यांनी एवढाच तुर्तास आमचा एवढाच इशारा समजावा आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेबांबद्दल गैरमार्गाने बोलणं, म्हणजे निशय अशा पद्धतीने बोलणं हे त्यांनी थांबवावं. अन्यथा आम्हालासुद्धा कुठल्या मांडता येतात आणि कुठल्या बाहेर काढता पण येतात, हे विजय साहेबांनी नक्की समजून घ्यावं. आणि एवढंच मी तुर्तास सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगेल की जर ह्यापुढे त्यांनी अशा पद्धतीने चर्चा केली तर आम्ही जाहीर मेळाव्यामध्ये विजय साहेब विरुद्ध भयानक अशी टीका करू. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.